जय हरी विठ्ठल. आवाज नहीं आता. जय हरी विठ्ठल. हाँ गुड. इधर से आया नहीं आवाज. क्या हो गया? ब्रेकफास्ट नहीं मिला? जय हरी विठ्ठल. हाँ. सण का साजरी करायचे, त्याचं महत्व काय आहे? शाळामध्ये आपण प्रत्येक इव्हेंट का घेतो, त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. ज्या वेळेस आज म्हणजे उद्या काय आहे? काय आहे? आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटल्यानंतर का साजरी करायची आणि तिचं महत्व काय आहे? ज्या वेळेस आपण कोणताही सण साजरी करतो, कोणती जयंती साजरी करतो, कोणती पुण्यतिथी साजरी करतो, त्याचं एक वेगळं असं अनुभव आपल्याला मिळतो आणि त्यातून आपल्याला एक असा संचार तयार होतो, त्यातून आपल्याला अशी उन्नती मिळते, त्यातून आपल्याला अशी ऊर्जा मिळते की ती आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी प्रेरित करते आणि त्यातून आपल्याला काही शिकायचं आहे. आता आषाढी एकादशी काय सांगते? आषाढी एकादशी सांगते समाज एकत्रीकरण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज एकत्रीकरण. आणि विठ्ठलाच्या गाथा सगळे गातात. कोणी वेगवेगळे समाज आहे, वेगवेगळा धर्म आहे, पण प्रत्येक जण तुम्ही बघा, जरी नाव वेगळं असलं तरी सुद्धा देव हा एकच आहे. तुम्ही कधी विचार केला का? हे बघा, एक छोटस उदाहरण आहे. जर कोणी आपल्या जीभ, तुम्ही बघता जीभ आहे आपल्या सर्वांना. जीभ ओली का राहते ठेवी तो कोण, शर्कराप्रमाणे लोह ठरवी तो कोण. ज्या वेळेस आपण विचार करतो रक्तामध्ये लोह आहे, रक्त हे सेम लाल आहे आणि आपली जीभ कायम ओली राहते, ती कोण ठेवत असेल? लाल रक्त कोण बनवत असेल? जरी आपण वेगवेगळ्या समाजातून या ठिकाणी धर्तीवर आलेलो आहे तरी सुद्धा आपल्याला काम एकच करायचं आहे आणि ते म्हणजे समाज एकत्रीकरणाचं. आणि विठ्ठलानी सुद्धा हेच केलेलं आहे, प्रत्येक अल्लानी सुद्धा हेच केलेलं आहे, प्रत्येक देवानी, प्रत्येक धर्माच्या माणसांनी, प्रत्येक महापुरुषांनी हेच काम केलेलं आहे. आणि त्यामुळे वेगवेगळे सण साजरी करायचे आहे जेणेकरून आपल्याला एक वेगळी दिशा, वेगळी उन्नती मिळाली पाहिजे, वेगळी आपल्यामध्ये एक संचार तयार झाला पाहिजे. आज तुम्ही बघा, लहान मुलं किती छान नाचत होते, किती छान अशी कृती करत होते. आपल्याला आज अनुभवाला मिळालं. मी पंढरपूरला गेलो, पंढरपुरामधून आज पायी पायी आणि मी त्या वारीमध्ये आलो. अरे अनुभवलं की नाही? अनुभवलं नाही? अनुभवलं तुम्हाला? तुम्ही नाही अनुभवलं? आज तुम्ही इथंच उभा होता वाटतं. काही हरकत नाही, पण तरी तुम्ही हे बघा, तुमचे लहान लहान भाऊ ते पंढरपूरला गेले आणि पंढरपूरहून आलेत. अनुभवलं की नाही? अनुभवलं नाही? अनुभवलं? हा. तर आपल्याला अनुभवाचं आहे आणि आपल्याला अनुभवानीच पुढे जायचं आहे. म्हणजे आपण प्रत्येक वारी आता पुढे करणार आहोत. तुम्ही जसे मोठे होणार तुम्हाला वेगळी अशी एक दिशा मिळेल. शाळेच्या माध्यमातून, दिल्ली पब्लिक स्कूलच्या माध्यमातून, गरुड जेव सैनिकीच्या माध्यमातून तुम्ही आता एवढे मोठे होणार आहात. या वाऱ्यामध्ये तुम्ही जाणार आहात, वेगवेगळी वारी करणार आहात. मग ती तुमची जीवनाची असो, तुमच्या नोकरीची असो, तुमच्या एखाद्या कोणत्याही गोष्टीची असो, ती तुम्हाला इथून प्रेरित करणारी गोष्ट आहे. या शिक्षकांच्या माध्यमातून हा जो आज अनुभव पाहायला मिळाला, असा अप्रतिम असा अनुभव ह्या सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी या ठिकाणी खूप छान अशी मेहनत घेत आहे. अशीच मेहनत पुढे घेत चला. या फुलपाखरांना असं बनवा की येणाऱ्या आषाढी एकादशीमध्ये या ठिकाणी यांच्या आई वडिलांसहित ही आषाढी एकादशी साजरी झाली पाहिजे, असं मी सगळ्यांना यासाठी संबोधितो. आणि तुमची चांगली मेहनत आहे, अशीच मेहनत घेत चला. विद्यार्थी तेव्हाच बनतो आणि त्या पद्धतीने आपण अशा आषाढी वारी ह्या चांगल्या करू आणि आपल्याला भगवंत अशी शक्ती बुद्धी देऊ.
मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.